महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून या विरोधात मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी राज्यातील सर्व 35 जिल्ह्यांमध्ये भव्य व तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जल जीवन मिशन व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडील मिळून सुमारे 89,000 कोटी रुपयांची देयके अद्याप थकलेली आहेत। या पार्श्वभूमीवर गेल्या 10 महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना शासनाशी सातत्याने पाठपुरावा करत आहे। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती पत्रे देऊनही केवळ बैठकीचे आश्वासन मिळाले, मात्र प्रत्यक्ष निर्णय झाले नाहीत असा आरोप संघटनांनी केला आहे। या अन्यायकारक धोरणामुळे काही कंत्राटदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, हे दुर्दैवी असल्याचे संघटनांचे मत आहे। शासन प्रशासन एक चाक आणि कंत्राटदार दुसरे चाक अशा 2 चाकांवर विकासाचा गाडा चालतो, पण प्रशासनाने ही वस्तुस्थिती विसरल्याचे संघटनांचे म्हणणे आहे। त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिकठिकाणी धरणे आंदोलन करून शासनाला जागे करण्याचा इशारा देण्यात आला आहे।